दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधल्या महिलेचं मृत्यूचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि याच प्रकरणामध्ये माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाहीये। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। या समितीने डॉक्टर आणि भिसे कुटुंबियांची सखोल चौकशी केली आहे। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। शिवानी, हो, सकाळपासून आपण याच दोन समितीच्या अहवालाची वाट बघत होतो आणि या दोन समितीच्या म्हणजे माता मृत्यू अन्वेषण समिती आणि त्यासोबतच धर्मादाय आयुक्तांची जी समिती आहे त्या दोन समितींचा निकाल आल्यानंतरच दीनानाथ रुग्णालयाच्या संदर्भातला जो काही निष्कर्ष आहे तो आज ठरवण्यात येणार होता। मात्र आता आपल्याला एका सूत्रांनी माहिती दिल्यानुसार आज माता मृत्यू अन्वेषण समितीची जो काही अहवाल आहे तो त्या अहवालाचा सगळा संपूर्ण तो अहवाल सादर आज होणार नाहीये, कारण या सगळ्या कुटुंबियांची आणि डॉक्टरांची सगळी चौकशी झाली आहे, त्यांच्याकडनं डेटा कलेक्ट करण्यात आहे आणि त्या डेटाची पडताळणी व्हायला वेळ लागणार आहे आणि त्यामुळे आज या सगळ्या संदर्भातली कोणताही अहवाल आपल्यापर्यंत पोहोचणार नाही किंवा सादर करण्यात येणार नाहीये। एवढंच नाही तर आयुक्त धर्मादाय आयुक्त आहे त्यांचाही अहवाल येण्याची वेळ लागू शकतो अशी देखील माहिती आहे, पण याबाबत अजून कोणतीही विश्वसनीय माहिती मिळाली नाही। पण माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज येणार नाहीये, त्यामुळे दीनानाथ रुग्णालयाचा जो काही निष्कर्ष आहे तो आज दिवसभरात तरी लागणार नाही असं बोललं जात आहे। ठीक आहे शिवानी, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।